नमस्कार सगळीनो, कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर इथं कृती बनवण्यासाठी मी घेतलेला आहे कोबीज, त्याच्यानंतर आपली हिरवीगार अशी कोथिंबीर, यानंतर छोटासा कांदा आणि एक मिरची घेतलेली आहे। तर सर्वप्रथम आपण कोबीजचे 2 भाग करून घेणार आहोत आणि यानंतर आपण त्याला बारीक असा किसणीवरती किसून घेणार आहोत। तर आता कोबीज आपला किसवायचा आहे, म्हणजे आपल्याला कळलंच असेल की काय आपण बनवणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत कोबीजचे पराठे। तर यासाठी सर्व कोबीज आधी बारीक असा किसणीवरती किसून घ्यायचा आहे। आता सर्व कोबीज मी तो किसून घेते। तर आता इथं पाहू शकताय तुम्ही किती मस्त बारीक असा किस पडलेला आहे। तर आता ह्या किसलेल्या कोबीजमध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे मीठ आणि ते मिक्स करून एक 10 मिनिटासाठी आपण कोबीज ते कडेला सारण ठेवणार आहोत। तर मस्त मिक्स करा, ह्यामुळे काय होईल, थोडंसं कोबीजला पाणी सुटेल आणि त्याचा वास जाईल। तर इथं एक बुट्टी घेतलेली आहे, त्याच्यात मी घेते गव्हाचं 2 चमचे पीठ। तर ते पिठाचाच चमचा आहे, तर 1 चमचा घेतलं तर सर्वसाधारण 4 चपात्या होतात आपल्या। आणि इथं अर्धा चमचा आपला बेसन पीठ घेतलेला आहे। यानंतर याच्यात घालूयात अर्धा चमचा आपला बारीक रवा आणि यानंतर घालत आहे चवीनुसार आपलं मीठ आणि नंतर हातावरती क्रश केलेला आपला ओवा आणि ह्यानंतर आपण घालत आहोत तेल। तर ते गरम केलेलं नाही आहे, गरम तेल घातलं तर पराठा एकदमच कडक होईल, त्यामुळे मी थंड तेलच घातलेलं आहे। आणि सर्वसाधारण आपण चपातीच्या पिठाला थंडच घालतो। आणि आता सगळ्यात शेवटी मी घालत आहे थोडीशी कस्तुरी मेथी। तर हे सर्व मिक्स करून आपण आता पाणी टाकून छान चपातीला कसं मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे। तर मी पीठ जास्त घट्टही करायचं नाही किंवा जास्त मऊही करायचं नाही आहे। तर आता इथं सर्व पीठ आपलं मळून झालेलं आहे, त्याला थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा मळून ते आपण एक 10 मिनिटासाठी छान भिजवून घेणार आहोत आणि ते भिजल्यानंतर आपण पराठा करणार आहोत। तर आता हे आपण बाजूला सारूयात आणि कोबीजकडे वळूयात। तर पाहूया 10 मिनिटानंतर ह्याला छान पाणी सुटलेलं आहे आणि आता हा कोबीज काय करायचा आहे, आपल्या हातावर गोळा बनवून घेऊन छान दाबून त्याला मस्त पिळून घ्यायचं आहे। सर्व पाणी त्याच्यातील जाईल आणि वाससुद्धा जाईल। तर याप्रमाणे सर्व कोबीज मी छान पिळून घेते आहे आणि आता पाहू शकताय पिळून पाणी काढल्यानंतर कोबीज आपला मस्त सुटसुटीत असा झालेला आहे। तर आता फोडणी करून घेऊयात। तर इकडे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। आता ह्याच्यात थोडंसं आपलं तेल घालायचं आहे आणि तेल तापलं की आपण त्याच्यात घालणार आहोत कांदा, मिरची आणि आलं। तर तेल तापल्यानंतर सर्वप्रथम थोडंसं आपण टाकणार आहोत जिरं तडतडलं की ह्याच्यात टाकायची आहे मिरची, त्यानंतर टाकत आहे आलं आणि यानंतर आपला कांदा आणि आता हे सर्व छान तेलावरती आपण परतवून घेऊयात। आणि आता मी थोडंसं त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, कारण मीठ टाकलं ना की कांदा लगेच आपला मऊ होतो आणि तो जळत नाही आणि छान तेलामध्ये लालसर होतो आणि लगेच लालसर होतो। त्यामुळे थोडंसं केव्हाही परतवून घ्यायचं असेल कांदा तर थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे लगेच छान कांदा आपला तळतो। यानंतर आपण घालूया आपला पिळलेला कोबीज। तर कोबीजसुद्धा 1-2 मिनटं तेलावरती मी परतवून घेत आहे आणि सर्व मिक्स झाल्यानंतर आता आपण या सारणामध्ये घालणार आहोत चवीनुसार आपलं तिखट। तर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर थोडं जास्त टाका किंवा कमी टाकू शकताय किंवा मिरची ठेचलेलीसुद्धा टाकू शकताय। आता टाकला गरम मसाला, यानंतर धने पावडर, यानंतर टाकलेली आहे थोडीशी आमचूर पावडर टेस्टसाठी
तर ह्याच्यात थोडासा चाट मसाला पण टाकला आहे मी। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात छान। आणि हे थोडंसं गरम आलं किंवा ह्याला एक वाफ आली की आपण ह्याच्यात टाकणार आहोत आमची सगळ्यांची आवडती अशी हिरवीगार कट केलेली कोथिंबीर। आणि यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। तर पाहू शकताय पिळल्यामुळे मस्त असं कोरडं सारण आपलं झालेलं आहे। तर हे थंड व्हायला एक 5 मिनिटं ठेवूयात। तोपर्यंत पीठ आपण पुन्हा जरासं मळून घेऊयात। आणि पीठ थोडं मळून झाल्यानंतर आपण त्याचे चपातीसारखे उंडे करून घ्यायचे आहेत गोल। तर तुम्हाला लहान हवा मोठा हवा त्या मानाप्रमाणे तुम्ही पीठ घ्या। आता आपण ह्याची छोटीशी पोळी करून त्याच्यामध्ये सारण भरणार आहोत। तर जवळजवळ 2 ते 2.5 चमचे आपल्याला सारण भरायचं आहे। आणि जितकं सारण तुम्ही भराल तितका आपला पराठा टेस्टी होईल। तेव्हा जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला सारण भरायचं आहे। आणि ते हाताने याप्रमाणे गोल करून घ्यायचं आहे आणि वरती जो पीठ येईल पिठाचा भाग येईल तो काढून टाकायचा आहे। आता मस्त आपण पुरणपोळीला कसं भरतो त्याचप्रमाणे तर दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये त्याला दाबून नंतर बोटाने सारण सगळं व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। आणि तसंच लाटलं तर काय होतं ते एकाच साईडला जातं, त्यामुळे हाताने थोडंसं ते सर्व ठिकाणी पसरवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला लाटण्याने लाटायचं आहे। तर जाड हवा असेल तर थोडासा जाड करा किंवा एकदम पातळ तुम्हाला आवडत असेल तर पातळही लाटू शकताय। तुम्हाला कसं हवं तसं लाटता। मी तो फार पातळ लाटत नाही आहे। तर इकडे तवा आपला गरम झालेला आहे। तर आता इथं थोडंसं तूप टाकायचं आहे आणि आपला पराठा भाजून घ्यायचा आहे। तर दोन्ही साईडनी तूप लावून छान खरपूस असा आपला पराठा भाजून घेऊयात। तर मस्त असा कलर त्याचा दिसत आहे। तर मिरची घातली तर आपण थोडीशी हळद टाकली तर पिवळसर कलर येतो। तर मी आता लाल मिरची टाकली त्यामुळे ते लाल दिसत आहे। तर दोन्ही साईडला आपण तूप लावत आहोत आणि मस्त असा आपला पराठा खरपूस भाजून घेणार आहोत। तर असे सर्व पराठे मी करून घेते। तर आता सगळे पराठे माझे करून झालेले आहेत। तर सर्व करून घेऊयात चला। तर मी डिश तयार करत आहे। तर सर्व केलेला आहे आपला कोबीचा पराठा दही आणि टोमॅटो सॉससोबत। तर सखींनो तुम्हीही करून पहा, खाऊन पहा आणि माझी रेसिपी आजची आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन कृतीसहित। धन्यवाद।